हॅलो यूट्यूब फॅमिली, कशा आहात सगळे? तर चला आज आपण चटपटीत असा मस्त लिंबाचं लोणचं बनवणार आहोत. लोणचं म्हणू शकता तुम्ही, त्याला चटणी म्हणू शकता. तर चला, आपण इथे 10 ते 12 लिंब घेतलेले आहेत. त्याला स्वच्छ एक ग्लास पाणी टाकून त्यामध्ये मीठ टाकून आपण 10 ते 15 मिनिटे त्याला साईडला ठेवलं होतं. आणि आता आपण याला स्वच्छ असे कोरडे करून घेणार आहोत कपड्यांनी. ओले ठेवायचे नाही थोडे पण. हे बघा, अशा प्रकारे झाले आहेत आपले. आता आपण याला कट करून घेऊया. एक बघा, 8 फोडी करून घ्यायच्या एका लिंबाच्या आणि सर्व बिया काढून घ्यायच्या. एक पण बी राहिली नाही पाहिजे, नाहीतर कडू लागतो तो. तर चला, आपण याला मिक्सरच्या भांड्यामधून फिरून घेणार आहोत फोडींना ह्या. हे बघा, असा पल्प करून घ्यायचा आहे आपल्याला. तर चला, आता आपण इथे आता मसाला बनवून घेऊया. 1 चमचा मी सोप घेतलेले आहे, 1 चमचा धने, 1 चमचा जिरे आणि 5 ते 7 हे काळी मिरी. आता याला छान असं भाजून घेऊया आपण. हे बघा, झालेलं आहे भाजून. आता आपण याला कुटून घेणार आहोत. भरडसारखं कुटून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, अशा प्रकारे. आता साईडला मसाला ठेवून घेऊ आणि हे लिंबाचा पल्प आपण पॅनमध्ये टाकून घेऊया. आणि एक प्लेट लिंबाचा पल्प होता, तर मी 2 प्लेट गूळ टाकलेला आहे. 1 प्लेट दाखवायचं विसरले मी, सॉरी. थोडासा हिंग टाकला आहे आणि आपण मसाला केलेला आहे तो मसाला टाकून घेतलेला आहे. थोडंसं मीठ घेतलेलं आहे, काळं मीठ घेतलेलं आहे 1 चमचा, लाल तिखट घेतलेलं आहे मी 1.5 चमचा. गूळ जरा जास्त घालायचा, म्हणजे ते चांगला लागतो असं चटपटीत मस्त. हे बघा, अशा प्रकारे चांगलं याला मस्त असं हलवून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, आणखीन झाला नाही आपला. चांगलं त्याला हलवतच राहायचं आहे, खाली लागलं नाही पाहिजे. आता बघायचं आहे एक तार आलेली आहे का. एक तार आली म्हणजे आपला लोणचं रेडी झालं आहे. हे बघा, झालं आहे आपलं लोणचं रेडी. तुम्ही याला चपाती बरोबर पण खाऊ शकता, तोंडी लावायला पण घेऊ शकता. खूप सुंदर असं लागते हे लोणचं, चटपटीत मस्त. नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नक्की ट्राय करा हे लोणचं, कारण आता लिंबाचं असे फ्रेश लिंब येत आहेत मार्केटमध्ये. तर नक्की ट्राय करा. धन्यवाद.